ज्याच्या नशिबात अंधारच अंधार होता, ज्याच्या आयुष्यात आशेचा एक किरणही उरला नव्हता, त्याच्या दारात स्वतः स्वामी समर्थ उभे राहिले. ही कथा आहे श्रद्धेची, ही कथा आहे चमत्काराची, ही कथा आहे अक्कलकोटच्या राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराज यांची. अक्कलकोटजवळ एक छोटंसं गाव होतं. त्या गावात गोविंदा नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्याच्याकडे थोडीशी जमीन, घरात आजारी आई, पत्नी आणि 2 लहान मुलं. पण त्यावर्षी दुष्काळ पडला, पिकं जळाली, घरात धान्य संपलं. एक दिवस त्याची पत्नी म्हणाली, आता काय करू, मुलांना काय खाऊ घालू. गोविंदा डोळ्यात पाणी आणून म्हणाला, मी अक्कलकोटला जातो, स्वामींच्या चरणी पडतो. गोविंदा 3 दिवस उपाशीपोटी चालत चालत अक्कलकोटला पोहोचला. तो गर्दीत उभा राहिला. स्वामी समर्थ झाडाखाली बसले होते. गोविंदा मनात म्हणाला, स्वामी, माझं काही होणार नाही. अचानक स्वामी समर्थ त्याच्याकडे बघून म्हणाले, अरे गोविंदा, इतका का घाबरतोस. गोविंदा थरथर कापू लागला. त्याने तर नावही सांगितलं नव्हतं. स्वामी म्हणाले, तुझ्या शेतात विहीर खोद, पाणी लागेल. लोक हसू लागले. अरे, त्या गावात पाणीच नाही. पण गोविंदाला विश्वास होता. गावी परतल्यावर त्याने सगळं सांगितलं. लोक म्हणाले, वेडा झालास का, पैसे कुठून आणणार. त्याने घरातील शेवटचं दागिनं विकलं. विहीर खोदायला सुरुवात केली. पहिले 10 फूट काहीच नाही, 20 फूट काही नाही, 30 फूट काही नाही. कामगार म्हणाले, बस, काही फायदा नाही. गोविंदा रडत म्हणाला, स्वामी खोटं बोलणार नाहीत. तो स्वतः फावडा घेऊन खाली उतरला आणि अचानक माती ओली झाली. थंड वारा आला. एक मोठा आवाज झाला. धबधब्यासारखं पाणी उसळलं. गावकरी धावत आले. सगळे थक्क झाले. गोविंदा जमिनीवर बसून रडू लागला. स्वामी समर्थ महाराज की जय. त्या दिवसानंतर त्याचं आयुष्य बदललं. काही वर्षांनी गोविंदा पुन्हा अक्कलकोटला गेला. स्वामींना नमस्कार करून म्हणाला, माझं सगळं तुमच्यामुळे स्वामी. स्वामी शांत हसले आणि म्हणाले, मी काही केलं नाही, श्रद्धेनं केलं. मित्रांनो, स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजही जेव्हा आपण संकटात असतो, जेव्हा सगळे साथ सोडतात, तेव्हा फक्त एकच नाव घ्या, स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्रद्धा असेल, विश्वास असेल तर चमत्कार नक्की होतो. मित्रांनो, ही छोटीशी कथा कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.